नमस्कार. जरा विचार करा, स्वतंत्र भारताच्या अगदी मध्यभागी एक वेगळाच देश आहे. हो, हे जवळपास खरं ठरलं असतं. आज आपण हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणाची तीच नाट्यमय कहाणी पाहणार आहोत. एक अशी घटना जिने भारताचं भविष्यच बदलून टाकलं. चला तर मग उघडू या इतिहासाचं हे गुंतागुंतीचं पण तितकंच महत्वाचं पान. तर ही संपूर्ण गोष्ट नीट समजून घेण्यासाठी आपण काही महत्वाच्या टप्प्यांवर नजर टाकणार आहोत. सुरुवात करूया त्यावेळच्या हैदराबादच्या परिस्थितीपासून. मग पाहूया निजामाने स्वतंत्र राहण्याचा निर्णय का घेतला, त्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनीच त्याच्याविरुद्ध शस्त्र का उचलली, मग भारत सरकारला लष्करी कारवाई का करावी लागली, आणि शेवटी या संस्थानाचं भारतात विलिनीकरण कसं झालं. चला तर मग थेट आपल्या पहिल्या मुद्द्याकडे जाऊया. त्यावेळी हैदराबाद संस्थानाची नेमकी स्थिती होती तरी कशी? कारण कोणताही संघर्ष समजून घ्यायचा असेल तर त्याची पार्श्वभूमी जाणून घेणं महत्वाचं आहे. बघा, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा हैदराबाद हे फक्त एक मोठं संस्थान नव्हतं, तर ते प्रचंड श्रीमंत होतं आणि यावर संपूर्ण सत्ता होती तिथल्या शासकाची, म्हणजे निजामाची. ही अफाट संपत्ती आणि भौगोलिकदृष्ट्या भारताच्या अगदी मधोमध असलेलं त्याचं स्थान, यामुळेच हैदराबाद भारतासाठी खूप महत्वाचं होतं आणि निजामाची हीच सत्ता या संघर्षाचं मूळ कारण ठरली. आता पाहूया या संघर्षाचं मुख्य कारण काय होतं. ते होतं निजामाचे एक स्वप्न, एक हट्टच म्हणा, स्वतंत्र राहण्याचा त्याचा पक्का निर्धार. झालं असं की इंग्रज जाताना संस्थानांना 3 पर्याय देऊन गेले. एकतर भारतात सामील व्हा, नाहीतर पाकिस्तानात, किंवा स्वतंत्र राहा. हैदराबाद भौगोलिकदृष्ट्या पूर्णपणे भारताने वेढलेला असूनही निजामाने भारतात सामील व्हायला साफ नकार दिला. त्याला हैदराबादला एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र बनवायचं होतं. आता विचार करा, भारताच्या नेत्यांसाठी देशाच्या पोटातच एक स्वतंत्र देश असणं हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी किती मोठा धोका होता. आणि बरोबर इथूनच तणावाला सुरुवात झाली. पण निजामासमोरचं आव्हान फक्त दिल्लीतून येत नव्हतं. खरं तर त्याच्या राज्याच्या आतूनच एक मोठी बंडाळी पेटली होती. ही होती शेतकऱ्यांच्या सशस्त्र संघर्षाची आग. हे चित्र आपल्याला त्या संघर्षाची तीव्रता दाखवतं. तेलंगणातले शेतकरी, जे निजामाच्या जमीनदारी आणि वेठबिगारीच्या धोरणांना पार वैतागले होते, त्यांनी कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली बंड पुकारलं आणि त्यांच्या विरोधात उभी होती रजाकार नावाची निजामाची एक क्रूर खासगी सेना, जी लोकांवर प्रचंड अत्याचार करत होती. त्यामुळे हा संघर्ष फक्त स्वातंत्र्याचा राहिला नाही, तर तो सामाजिक न्यायासाठीचा एक लढा बनला होता. जेव्हा वाटाघाटी पूर्णपणे फिसकटल्या आणि संस्थानातला हिंसाचार वाढू लागला, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली. आता भारत सरकारसमोर फक्त एकच पर्याय उरला होता, आणि तो म्हणजे लष्करी कारवाई. आणि अखेरीस भारत सरकारने ऑपरेशन पोलो नावाचा एक धाडसी पाऊल उचललं. भारतीय सैन्याने हैदराबादमध्ये प्रवेश केला आणि अवघ्या काही दिवसांतच निजामाच्या सैन्याचा आणि रजाकारांचा प्रतिकार मोडून काढला. हा एक खूप वेगवान आणि निर्णायक विजय होता, ज्याने या संघर्षाचा शेवट निश्चित केला. लष्करी विजयानंतर या कहाणीचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा अध्याय लिहिला गेला: हैदराबादचं भारतीय संघराज्यात अधिकृतपणे विलिनीकरण. आणि हे सगळे नाट्यमय बदल घडले फक्त एका वर्षात. 1948 हे ते वर्ष होतं ज्याने फक्त हैदराबादचं नाही, तर संपूर्ण भारताचं भविष्य आणि नकाशा निश्चित केला. एका वर्षातच एका स्वतंत्र राष्ट्राचं स्वप्न पूर्णपणे संपुष्टात आलं आणि भारताच्या एकीकरणाचा मार्ग मोकळा झाला. लष्करी पराभवानंतर निजामाकडे खरं तर कोणताही पर्याय उरलाच नव्हता. त्याने भारतात सामील होण्याच्या करारावर सही केली आणि हैदराबाद, जे एकेकाळी सर्वात मोठं संस्थान होतं, ते अखेरीस भारतीय संघराज्याचा एक अविभाज्य भाग बनलं. हैदराबादच्या विलिनीकरणाची ही कहाणी आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. जर हैदराबाद स्वतंत्र राहिलं असतं तर आजचा भारत कसा दिसला असता? एका संस्थानाच्या या निर्णयाने भारताच्या नकाशावर आणि त्याच्या अखंडतेवर किती खोल परिणाम केला, हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.